आणि आजच्या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन करत आहेत दादा यांना सुद्धा माझा नमस्कार। तर आजची भगवंत गुणाची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकांना आलेले विविध अनुभव व बाबांच्या जीवन चरित्रावर सुरू झालेली आहे। या ठिकाणी आतापर्यंत सुंदर सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी मिळालेली आहे। तर पहा सेवक बंधूंनो आणि भगिनींनो, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा, हाची सापडे बोध करा। भारत ही संतांची भूमी आहे। या ठिकाणी कितीतरी संत महात्मे होऊन गेले, पण महानत्यागी बाबा जुमदेवजी सारखा निष्काम कर्मयोगी या कलियुगामध्ये होऊन गेले आणि महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारावर भूताटकी होती। या भूताटकीचा छडा लावण्यासाठी महानत्यागी बाबा जुमदेवजींनी 26 नोव्हेंबर 1945 ला एका भगवंत प्राप्तीच्या विधीला सुरुवात केली। 25 ऑगस्ट 1948 ला महानत्यागी बाबा जुमदेवजींना एका भगवंताची प्राप्ती झाली। अरे बाबांच्या परिवारातील दुःख दूर झाले। बाबांना असं वाटलं, अरे माझ्या परिवारातील दुःख दूर झाले, याच्यात काही नवल नाही। अरे या देशामध्ये या जगामध्ये कितीतरी दुःखी कष्टी मानव आहेत, ते आज पण या अंधकारामध्ये जीवन जगत आहेत। यांना अंधकारातून प्रकाशाकडे कसं नेता येईल म्हणून माझ्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी काय केलं? काय केलं सेवक ताई, सेवक दादा? अहो महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना केली। 1949 साली त्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मानव धर्म स्थापन करण्यामागचा बाबांचा उद्देश काय होता? का बरं बाबांना वाटलं की मानव धर्माची स्थापना करायला पाहिजे? अरे मानव धर्म म्हणजे काय? मानव धर्माची व्याख्या काय? अरे मानव धर्म म्हणजे मानवानी माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, म्हणजे मानवतेचे कार्य करणे। हेच माझ्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माच्या माध्यमातून आम्हा तुम्हाला शिकवलं आणि घडवलं आणि खरा या मानव धर्माचा मानव बनवलं, बरोबर आहे? आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींनी जमेल त्या साधनाने खेडोपाडी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता प्रपंचाला मध्ये राहून परमात्मक कार्य महानत्यागी बाबा जुमदेवजींनी केले। अरे या मार्गामध्ये दारूबंदी झाली, असाध्य रोग बरे झाले, अंधश्रद्धा दूर झाली। अरे एकाचं आयुष्य दुसऱ्याला देता येते, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती सुद्धा झाली, अभाग्याचं भाग्य बनलं। असे चमत्कार नाही तर असे साक्षात्कार या मार्गात घडतात। या मार्गात चमत्कार घडतात का? घडतात का चमत्कार? आपण बोलताना बऱ्याचदा बोलतो की चमत्कार झाला। चमत्कार कोण करतो? जादूगर करतो, मदारी करतो की नाही? कागदाचा साप बनवतो, त्याला म्हणतात चमत्कार। या मार्गात चमत्कार होत नाही तर काय होतात? साक्षात्कार होतात। अरे साक्षात्कार म्हणजे सद्गुण साकार, निर्गुण निराकार, हवारूपी तो परमेश्वर आहे। परमेश्वर तुम्हाला दिसतो का? तुम्ही पाहिला का सेवकींताई परमेश्वराला? काय पाहिले तुम्ही? परमेश्वराचे गुण पाहिले, परमेश्वर पाहिला का कुणी? म्हणून मला म्हणावंसं वाटते, सर्वपरी व्यापक माझा भगवंत आहे रे, सर्वपरी व्यापक माझा भगवंत आहे रे, कुठे शोधती मानवा भगवंत मानवात पारे। आणि आपण कुठं पाहत होतो? मंदिरामध्ये का त्या दगडामध्ये का त्या निर्जीव वस्तूमध्ये? अरे परमेश्वराची ओळख आपल्याला झाली होती का? नाही। साधं उदाहरण आहे, तुम्ही रोज चहा घेता, चहा घेता की नाही? चहाची चव कशी आहे? गोड आहे की कडू आहे की आंबट आहे? गोड आहे ना? मग चहा गोड कसा होतो? कसा होतो? साखरेमुळे होतो। मग चहा पिताना तुम्हाला साखर दिसते का? मग काय दिसते साखरेचे? मग या भगवत कार्यात तुम्हाला ही दैवी शक्ती दिसते का? मग काय दिसतात दैवी शक्तीचे? भूत दिसतात। म्हणून मला
चालुनी म्हणती आम्हा साधू तया धर्म चित्ती नाही ते जाणावे बंधू. संत तुकोबाराय काय म्हणतात, अरे आपले कपडे फाटके असले तरी चालेल, आपले विचार कसे पाहिजे, कसे पाहिजे, फाटके पाहिजे का कसे पाहिजे, चांगले पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणून मला म्हणावंसं आहे, पशु का होतो पनैया, पशु का होतो पनैया नर का कछु ना होय. आता याचा अर्थ काय आहे, पशु का, पशु म्हणजे काय, जानवर. अरे जनावराच्या चमड्यापासून चपला जोडे बनवता येतात, बरोबर आहे, बनवता येतात की नाही. मग या माणसाच्या चमड्याचा काय उपयोग आहे का, माणसाच्या चमड्याचा काही उपयोग आहे का. म्हणून संत हिंदी साहित्यिक कवी संत कबीर म्हणतात, पशु का होतो पनैया नर का कछु ना होय, एक बार नर करनी करे तो नर का नारायण होय. बाबांनी काय म्हटलं आपल्याला, स्वावलंबी बनवलाय की नाही, बाबांनी आपल्याला स्वावलंबी बनवलाय की नाही. अरे तुम्हाला एखादी दुःख आले तर तुम्ही स्वतः तीर्थ बनवता की नाही, का मार्गदर्शकाकडे जाता का. मग बाबांनी तुम्हाला स्वावलंबी बनवलाय की नाही, स्वतःचं दुःख तुम्ही स्वतः दूर करू शकता की नाही. या मार्गात सेवकींदाई तुमचे पतिदेव स्वतः हवन करतात की नाही, याच्या आधी करत होते का, सत्यनारायणाची कथा करत होते का, होम हवन यज्ञ करत होते का, ब्राह्मण लागत होता की नाही, दुसऱ्यावर अवलंबून होते की नाही तुम्ही. पण महात्यागी बाबा जुमदेवजींनी तुम्हाला स्वावलंबी बनवलं की नाही. तथागत गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात, काय म्हणतात, आत्मदीप भव, स्वयंप्रकाशितपणा. आणि महात्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला हे शिकवलं आहे, स्वावलंबी बना. बाबांचा संदेश आहे, संसार को बदलने वाला एक ही शब्द है, वो है वैचारिक क्रांति. अरे भगवान ये धरती है, विचारने तरने के लिए लीनता और डूबने के लिए अभिमान. आपली सोडवणूक करावी आपण, या म्हणीप्रमाणे अपनी अपनी करणी उतरो पार, बाप बेटे का कोण करे विचार. पोरगा चुकला म्हणून बाप भोगत नाही, आणि बापाचे कर्म चुकले म्हणून पोरगा भोगत नाही. स्वतःचे कर्म स्वतःला भोगावे लागतात, बरोबर आहे. या मार्गामध्ये बाबांनी काय सांगितलं आहे, त्याग आणि कर्म, बरोबर आहे. गीतेमध्ये सुद्धा म्हटलं आहे, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, बरोबर आहे, बरोबर आहे काय. कर्म करा, फळाची आशा करू नका, फळ देणारा तो भगवान आहे. आणि आपण स्वार्थ ठेवतो, भगवत कार्यात जाताना स्वार्थ ठेवून जातो. आज या ठिकाणी या भगवत कार्यात आपण बसलेलो आहोत, बसले आहे ना. कशासाठी तुम्ही आले या ठिकाणी, काय स्वार्थ ठेवून आले, काय उद्देश ठेवून आले तुम्ही या भगवत कार्यात. काय उद्देश आहे तुमचा, की माझं जीवन बनलं पाहिजे, माझा परिवार बनलं पाहिजे, माझ्या मुलाबाळांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी तुम्ही बसले आहात, कसं बसलं पाहिजे या भगवत कार्यात, कसं बसलं पाहिजे. आता या ठिकाणी काही लोक लीन झाले आहेत, काही लोक गप्पा करत आहेत, काही लोक टवळत्या करत आहेत, बरोबर आहे. मग या बैठकीत बसायचं आहे, कसं बसलं पाहिजे, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. आता हा सत्संग सुरू आहे, भगवत कार्याचा सत्संग सुरू आहे. मग सत्संग कशासाठी आयोजित केलेला आहे, काय उद्देश आहे, या भगवत कार्याचा उद्देश काय आहे, आणि का बरं बाबांनी ही चर्चा बैठक लावून दिली आहे आणि हे भगवत कार्य लावून दिलं आहे, की यापासून मानव जागृती झाली पाहिजे, बरोबर आहे. मानव जागृती केली आहे. मला हे सांगायचं आहे, मला बऱ्याचदा प्रश्न करतात, अनेक वाले सुद्धा करतात, सेवक लोक सुद्धा करतात. डॉक्टर साहेब म्हणतात, तुम्ही तुमची चर्चा बैठक घेता, भगवत कार्यात सेवक संमेलन घेता, मग याचं माध्यम काय, काय उद्देश आहे. मी म्हटलं दादा, हा आपण अनेकामध्ये होतो, रामायण महाभारत पाहत होतो, बरोबर आहे, कीर्तन ऐकायला जात होतो. काय उद्देश होता आपला, की आपलं जीवन बनलं पाहिजे, चांगले संस्कार झाले पाहिजे. आता रामायण महाभारत हे काय आहे, धर्मग्रंथ आहेत की संस्कार ग्रंथ आहेत, कोणते ग्रंथ आहेत, संस्कार ग्रंथ आहेत, बरोबर आहे की नाही. की यापासून आपल्याला चांगले संस्कार शिकायला मिळतात, बरोबर आहे की नाही. म्हणून मला इथे रामायण महाभारत सांगायचं नाही आहे. तर पहा, आता रामायण म्हणजे काय आहे,
रामायण म्हणजे काय? रामायण मध्ये काय आहे? रामायण हा एक सीतेचा अपहरण आहे, बरोबर आहे. आणि महाभारतामध्ये काय आहे? कौरव पांडवाचा युद्ध आहे, बरोबर आहे की नाही. तर माझा मित्र त्यावेळेस कोरोनाचा काळ सुरू होता, कोविड, आता माहित आहे 19 मध्ये कोविड आला होता. आता तुम्हाला माहित आहे शहरातली परिस्थिती कशी होती, पूर्ण व्यापार उद्योग धंदे बंद, गावखेड्यात कसे तरी शेतीचे कामं सुरू होते. मी माझ्या गड्याला फोन केला, मी म्हटलं काय सुरू आहे तुझं आता? तो म्हणाला, त्याने चांगलं मार्मिक शब्दात उत्तर दिला, डॉक्टर साहेब म्हणे कामधंदे उद्योगधंदे बंद आहे म्हणे, मी घरच्या घरी असतो म्हणे आणि रामायण महाभारत पाहत आहो म्हणे आणि मुलाबाळांना सुद्धा दाखवत आहे म्हणे. मी म्हटलं तू काय शिकला याच्यामधून? त्यांनी ते सांगितलं. डॉक्टर साहेब म्हणे रामायण म्हणजे मला अपहरणाचा केस वाटतो म्हणे आणि महाभारत म्हणजे मला जमिनीचा वादाचा केस वाटतो. मी त्याला मजाक केली, अरे म्हटलं गड्या तू सावधान इंडियात नाही पाहत आहे म्हटलं, रामायण महाभारत पाहत आहे की सावधान इंडिया पाहत आहे म्हटलं. नाही म्हणे डॉक्टर साहेब म्हणे मला याच्यातून असंच कळलं म्हणे. मी म्हटलं तुझा मुलगा किती वाजता उठते? 9-10 वाजता उठते म्हणे. अरे म्हटलं मग तू रामायण दाखवते, तुझ्या मुलामध्ये प्रभू रामचंद्राचे गुण आले का? कोणाचे गुण आले? कुंभकर्णाचे गुण आले, बरोबर आहे की नाही. रामायणामध्ये कोण होती? मंथरा होती की नाही, आणि कोण होता? रावणाचा भाऊ विभीषण होता. मग रामाच्या राज्यात मंथरा होती, पण ती रामाचे गुण घेतले का? तिने घेतले का रामाचे गुण? नाही घेतले. विभीषण हा रावणाच्या राज्यात राहून सुद्धा तो बिघडला का? बिघडला का? काय बिघडला? मला इथे रामायण महाभारत सांगायचं नाही आहे. माझे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की माणसाचं घडणं आणि बिघडणं हे त्याच्या परिस्थितीवर नाही तर त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून तुमची मनस्थिती कशी पाहिजे? या चर्चा बैठकीत एक चित्त, एक लक्ष, एक भगवान, तर तुमचे जीवन होईल. नाहीतर मग काय होईल? रामाची सीता कोण होती? कोण होती? बाई, बरोबर आहे ना. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, देव देवळा आणि चित्त खेटला, का काही ती काही नाही, क्या लाई कुछ नाही, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. एक छोटासा दृष्टांत देतो पहा. नागपूर हायवेला तुम्ही संध्याकाळची 6:30ची वेळ आहे आणि नागपूर हायवेला तुम्ही जाता. नागपूर हायवेला जात असताना तुम्हाला 2 प्रतिमा दिसल्या. किती? 2 प्रतिमा दिसल्या. एक प्रतिमा होती बाबा हनुमानजीची आणि दुसरी प्रतिमा होती रावणाची. आता मला सांगा सेवक ताई आणि सेवक बंधूंनो, तुम्ही कोणती प्रतिमा उचलाल? कोणाची उचलाल? बाबा हनुमानजीची उचलाल की नाही? बरोबर. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला तुम्ही पुन्हा त्या नागपूर हायवेला जात होते, पुन्हा तुम्हाला 2 प्रतिमा दिसल्या. पहिली प्रतिमा होती बाबा हनुमानजीची आणि दुसरी प्रतिमा होती रावणाची. पण फरक असा होता, रावणाची प्रतिमा ही सोन्याची होती. काय होती? रावणाची प्रतिमा ही सोन्याची होती आणि बाबा हनुमानजीची प्रतिमा ही साधी होती. आता तुम्ही कोणती प्रतिमा उचलाल? बाबा हनुमानजी. हा, लहान मुलांनी म्हटलं बाबा हनुमानजीची, पण मोठ्यांकडून आवाजाला रावणाची. बरोबर आहे की नाही? पहा, कितीही भक्ती करणारा सेवक असेल पण त्याची भक्ती डगमगून जाते, कारण की आता सोना 1 लाखाच्या पार गेला, बरोबर आहे. त्याची श्रद्धा डगमगून जाते, त्याला मोह सुटते, लालच सुटते, बरोबर आहे. आणि माणसाची हीच परिस्थिती आहे. अरे फळ मिळेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी. संपला आमचा विषय, कुठला देव आणि कुठला मी, बरोबर आहे. आज ही स्थिती आहे. म्हणून मला माणूस म्हणावा तर अक्कल नाही आणि गाढव म्हणावं तर शेपूट नाही, अशी आज या माणसाची परिस्थिती आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून मंगेश पाटगावकर कवी काय म्हणतात? कोण आला तर साऱ्या माणूस शोधतो मी, कोण आला तर साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीच्या भिंतीच्या पल्ल्याला माणूस शोधतो मी. धर्म देवळे हिंदुनिया सर्व आलो तरी मला माणूस नसा झाला हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मग माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला, बरोबर आहे. पण हा माणूस बनवला आपल्याला मानते की बाबा सुखदेवजींनी या मानव धर्मामध्ये
हा 84 योनी भोगून तुम्हाला मानवी देह मिळाला आहे. साधारण आहे का? साधारण आहे का मानवी देह? मानव धर्माचे तुम्ही सेवक आहात. हा मानवी देह चंदनापेक्षा महाग आहे. साधारण आहे का? अरे तुम्ही चंदन विकत घेऊ शकता, पण हा मानवी देह विकत घेऊ शकत नाही. सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ना? त्या गुगलवर सर्च मारून बघा तुम्ही, त्या मानवी देहाची किंमत काय आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट ह्युमन कास्ट किती आहे? 3.5 करोड आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारा, मला माझ्या दोन्ही किडन्या विकायच्या आहेत, मला माझे दोन्ही डोळे विकायचे आहेत. डॉक्टर साहेब याची किंमत किती लागेल? म्हणून हा मानवी देह साधारण नाही. हा 84 योनी भोगून मिळालेला आहे आणि या मानव धर्माचे तुम्ही सेवक बनले आहात. म्हणून तुम्हाला या मानवी देहाचं काय करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर एक छोटासा दृष्टांत पहा. एक लोहार आणि लोहाराचा व्यवसाय हा कोळशापासून भ्रात्यावर अवजारे बनवण्याचा असतो. राजा त्याला एक छोटासा चंदनाचा बगीचा भेट म्हणून देतो. आता त्या लोहाराला त्या चंदनाची किंमत काय? ती म्हण आहे ना की गाढवाला गुळाची चव काय. त्याप्रमाणे त्या राजाने त्या लोहाराला एक छोटासा चंदनाचा बगीचा भेट म्हणून दिला. त्याला असं वाटलं की या लोहाराची परिस्थिती काहीतरी सुधरेल, याचं जीवनमान उंचावेल. पण त्या लोहाराला त्या चंदनाची किंमत नव्हती. त्या लोहाराने ते चंदनाचे झाड तोडू त्याचा कोळसा बनवला आणि कोळसापासून त्याने अवजार बनविले. पूर्ण चंदनाचा बगीचा नेस्तनाबूत करून टाकला हो. आणि 4-5 वर्षानंतर जेव्हा राजा त्या लोहाराकडे गेला आणि त्या लोहाराची परिस्थिती पाहते तर जैसे थे, तेव्हा राजाने विचारलं त्या लोहाराला, तू या चंदनाच्या बगीच्याचं केलं काय? महाराज म्हणे, मी या चंदनाच्या लाकडाचा तोडून कोळसा केला आणि कोळसा बनवून याचे अवजार बनविले. तेव्हा राजा म्हणाला त्याला, अरे लोहारा, तुझ्याकडे काही चंदनाचं लाकूड शिल्लक आहे का आता तरी? महाराज म्हणे, माझ्याकडे पूर्ण लाकूड नेस्तनाबूत झालेला आहे, फक्त एक माझ्या कुऱ्हाडीचा दांडा शिल्लक आहे म्हणे. राजाने त्याला एका व्यापाऱ्याचा पत्ता लिहून दिला आणि तो लोहार कुऱ्हाडीचा दांडा घेऊन त्या व्यापाऱ्याकडे गेला. अहो, त्याला त्या चंदनाच्या लाकडाचा कोळसा बनवून तेवढा पैसा घडला नाही, तेवढा त्या कुऱ्हाडीच्या दांड्याचा त्याला मोबदला मिळाला. तेव्हा तो लोहार घाई मुस्तर रडू लागला आणि महाराजाकडे विनवणी करू लागला, महाराज, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली हो, मला पुन्हा एक छोटासा चंदनाचा बगीचा भेट द्या. तेव्हा तो राजा काय म्हणतो, अरे लोहारा म्हणते, मानवाला म्हणते जीवनामध्ये अशी भेट एकदाच भेटते. काय म्हणते तो महाराज त्या लोहाराला, की मानवाला जीवनामध्ये अशी भेट एकदाच भेटते म्हणते. आता तुन ती भेट गमावलेली आहे म्हणते. तर पहा, माझ्या सांगण्यात इथं मला लोहाराची आणि राजाची कथा सांगायची नाही आहे. माझ्या सांगण्याचं हे तात्पर्य आहे की चंदनाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या हाताचा सुगंध सुटतो, बरोबर आहे. आणि कोळशाला तुम्ही स्पर्श केला तर तुमचे हात काळे होतात. म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे, तुमच्या शरीराचं तुम्हाला चंदन करायचं आहे, कोळसा करायचा आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम याकडे लक्ष द्या. बाबांची शिकवण काय? आपण फक्त भगवत कार्यापुरतं लक्ष देतो आणि चर्चा बैठकीत बाहेर निघाल्यावर जैसे थे. ती एक वाक्यप्रचार आहे. गाईच्या कासेवर काय असते? गेचुडी म्हणतो आपण तिला, गोचीड, बरोबर आहे. गाईच्या कासेवर गोचीड असते, पण ते गोचीड गाईच्या कासेवरचं दूध पित नाही. काय पिते? रक्त पिते, बरोबर. तसे या मार्गामध्ये सुद्धा सेवक खूप झाले, पण बोटावर मोजणे इतकेच आहेत. तत्वशब्द नियमाने वागणारे हे फार बोटावर मोजणे. बाबांनी म्हटलं 40 वर्ष झाले म्हणे मी सेवकांना शिकवून आलो म्हणे, पण सेवक शिकू शकले नाही. ही गोष्ट सत्य आहे. सेवक भाऊ होतील म्हणे बाबा, पण बोटावर मोजणे इतके राहतील. म्हणून आपल्याला याची शिरगिंती कुठे करायची आहे? बोटावर मोजणे इतके करायची आहे की लाखो मध्ये करायची आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. स्वतःला ठरवायचं आहे, बरोबर आहे. जाता आता शेवटचं सांगतो मी. सगळ्यांनी आई वडिलांवर सांगितलं,
आई वडिलांची आपण जिवंतपणे सेवा करत नाही. माहित नाही आपल्याला जिवंतपणे सजीव वस्तूचा खूप कारावास असतो आणि निर्जीव वस्तू खूप आपल्याला आकर्षण असते. बरोबर आहे. साधं उदाहरण आहे, हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे दगडामध्ये आपल्याला देव दिसतो. बरोबर आहे. गायीमध्ये आपल्याला माता दिसते, नदीमध्ये सुद्धा आपल्याला माता दिसते, पूर्वज आवळ्यामध्ये आपल्याला आपले पूर्वज दिसतात. बरोबर आहे. दिसतात की नाही? संस्कृतीप्रमाणे आपण करत होतो की नाही? कावळ्याला आपले पूर्वज समजत होतो की नाही? बरोबर आहे की नाही? पण माणसाला माणूस का बरं दिसत नाही, मला हा प्रश्न पडतो. सजीवाचा खूप तिरस्कार आहे. अरे तुमच्या अनेकामध्ये असताना तुम्ही पाहता आपल्या धर्माच्या, हिंदू धर्माच्या संस्कृतीत गणपती मांडतात. गणपती जेवढ उंदीर असते. बरोबर आहे. उंदराची पूजा करतात की नाही? पण तुमच्या घरात उंदीर निघू द्या, त्याला ठेवता का तुम्ही? त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय त्याला सोडत नाही तुम्ही. बरोबर आहे. नाग, साप, नागपंचमीला तुम्ही त्या दगडाच्या नागाची लोक पूजा करतात ना आपल्या संस्कृती हिंदूच्या. पण घरी साप निघाला त्याच्या चुल्यात केला कार्यक्रम, पहिले याचा कार्यक्रम. बरोबर आहे की नाही? त्याला मारल्याशिवाय आपल्याला चैन पडते का? नाही पडत. पण आपल्याला सजीवाचाच काती असतो, तसाच आपल्या आई वडिलांचा आहे. जिवंतपणी आपल्याला त्या आई वडिलांची किंमत कळत नाही. म्हणून मला मनाचं वाटते, अरे जिवंतपणी नाही केली सेवा आणि मेल्यावर म्हणतो मग देवा देवा, आणि बुंदी लाडवाच्या जेवण देतो आणि मग म्हणतो जेवा जेवा. 13वी करतो, 14वी करतो आणि म्हणते माझ्या आईला बुंदी लाडवाच्या जेवण खूप आवडायच्या. बरोबर आहे की काही अर्थ आहे का त्याला? म्हणून मला समजत नाही या माणसाचं का सजीवामध्ये माणसाला माणूस का बरं दिसत नाही आणि मेल्यावर मग आई वडिलाची किंमत कळते. म्हणून जिवंतपणे आई वडिलाची सेवा करावं. मेल्यावर काही होणार नाही. कावड्याला खाऊ टाकून काही होणार नाही. कावकावी मग आपले पूर्वज म्हणजे कावडे. बरोबर आहे की नाही? म्हणून माझा वेळ झालेला आहे. मंच खूप मोठा आहे, सांगतो म्हटलं तर खूप आहे. म्हणून बाबाच्या शिकवणीकडे लक्ष द्या. आणि बाबांनी आपल्याला मानव धर्माचे सेवक बनवले आहे आणि तो मानव बनवला आहे. म्हणून मानवतेचे कार्य करा आणि त्या परमेश्वराला जवळ ठेवा. तुम्ही जसं म्हणा तसं होते, पण केव्हा तुम्ही त्या तत्व शब्द नियमाने वागत असाल तर. कारण बाबांचं मार्गदर्शन आहे, देही तोच हेही. म्हणून जाता जाता 2 ओळी बोलून जातो. सेवक गिरने से पहले समझ जाए तो अच्छा है. सेवक गिरने से पहले समझ जाए तो अच्छा है. अरे शान जाने से पहले जाग जाए तो अच्छा है. सेवक वही सच्चा है जिसका ईमान अच्छा है. सेवक वही सच्चा है जिसका ईमान अच्छा है. हर कोई कहता ये मानव धर्म का बच्चा है, ये मानव धर्म का बच्चा है. एवढं बोलून